ठाण्यातले टीडीआर घोटाळा प्रकरण आणि या प्रकरणावर मंत्री गणेश नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे। डी दयाबाई कंपनीला दिलेल्या टीडीआर प्रकरणी दोषी कोण? वनमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला, ठाणे पालिका प्रशासनाला सवाल केलाय। ठाणे आयुक्तांनी लक्ष न घातल्याचा नाईकांचा गंभीर आरोप आहे। टीडीआरचा भार ठाण्यातील रहिवाशांवर का, हा सवाल आता उपस्थित होतोय। इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये उद्यानाचा टीडीआर कसा दिला? गणेश नाईकांचा ठाणे पालिकेतील सत्ताधाऱ्यांवरच निशाणा आहे। दयाबाई आणि कंपनी या लोकांनी महसूल विभागाच्या सहाय्यक आयुक्ताला कन्व्हिन्स केलं किंवा त्यांनी त्यांची बाजू मांडली आणि त्यांनी तिथून ऑर्डर घेतली की या लोकांना टीडीआर द्यावा। ती ऑर्डर महापालिकेच्या आयुक्तांपर्यंत पोहोचली। आयुक्तांनी त्याच्यावर लक्ष घातलं नाही आणि म्हणून ती दयाबाई आणि कंपनी, काही ठिकाणी दयाभाई आहे, काही ठिकाणी दयाबाई आणि कंपनी, म्हणजे थोडस कन्फ्युजन करण्याचा तो प्रकार आहे। तुम्ही तपशील अधिक तपासून घ्या। टीडीआर म्हणजे काय? क्षेत्रफळ वाढणार, क्षेत्रफळ वाढणार म्हणजे फ्लॅट वाढणार, फ्लॅट वाढणार म्हणजे लोकसंख्या वाढणार। मग ठाण्याच्या जनतेने हा भार का सहन करावा? आता ठाण्यातले लोक पण कोर्टामध्ये जाणार आहेत। आमच्या नवी मुंबईमध्ये कॉन्शियस सिटीजन फोरम नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे, ते लोकांनी सगळी तयारी केली आणि बहुतेक 4-5 दिवसामध्ये ते रजिस्टर करतील। कुठेतरी आपल्याला काहीतरी पाहिजे म्हणून नको ती नाटकं करून अशा प्रकारची यंत्रणा राबवणं हे उचित नाही आणि ह्या गोष्टीचा फार समाजामध्ये निषेध होत आहे। आता करणारे करते करविते कोण आहेत मला नाही माहिती। आता तुम्ही पत्रकार बांधव, तुम्ही जागृत, तुम्ही शोधा आणि ज्याचं बिल असेल त्याला स्टिकर लावून टाका, पण मी या गोष्टीच्या विरोधात। त्या पद्धतीनं तो टीडीआर दिला गेला, तो माननीय सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार दिला गेला। त्याच वेळेस जर वन खातं सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केलं होतं, म्हणजे दावा त्यांनी दाखल केला होता असता, तर ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं, मी वन खात्याच्या लोकांशी वारंवार सांगत होतो, बोलत होतो की तुम्ही आपलं प्रतिज्ञापत्र सादर करा, आमचा हक्क आहे असं तुम्ही त्या ठिकाणी सांगा कोर्टाला। परंतु त्यावेळेस दाखल न केल्यामुळे कोर्टानं एकतर्फी ऑर्डर केली आणि तो टीडीआर दिला गेला आणि ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील ज्या काही सुखसुविधा आहे, पाणी आहे, कचरा आहे, रस्ते आहे किंवा इतर काही ज्या नागरी सुविधा आहेत त्याच्यावर त्याचा फार मोठा परिणाम होणार आहे। आताही जर ते कोर्टामध्ये गेले आणि कोर्टानं जर तशा सूचना केल्या तर खूप आनंद होईल। टीडीआर प्रकरणी मंत्र्यांचे परस्परांवर आरोप आहेत। ठाण्यातील जनतेवर कोट्यवधींचा टीडीआरचा भार आहे। जनतेच्या प्रश्नांवर मुख्यमंत्री गप्प का, हा मुद्दा आहे। डी दयाबाई कंपनीला दिलेला टीडीआर मुख्यमंत्री स्व अधिकारात का थांबवत नाहीयेत, हा देखील सवाल उपस्थित होतोय। सरकार यावर पुनर्विचार याचिका का दाखल करत नाही, हा सवाल आहे। वन खातं का गेलं नाही? कोर्टामध्ये वन खात्याने जायला पाहिजे होतं। ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना आम्ही धारेवर धरले असता। ठाणे महानगरपालिका आयुक्तांनी आम्हाला पत्र दाखवली की मी त्यांच्या अधिकाऱ्यांना पत्र पाठवली होती की बाबांनो तुम्ही जा, तुम्ही जा, तुम्ही जा, आणि मूळ भाग त्यांचाच आहे, ती वनजमीनच आहे। तिथं वन खात्याचा तुम्ही टॅक्स घेता, तुम्हाला आतमध्ये जायचं असेल तर वन खात्याला टॅक्स भरावा लागतो। तिथं वन खात्याचं एक रेस्ट हाऊस आहे, विश्रांतीगृह आहे, सगळं वन खात्याच्या आतमध्ये असताना, सगळं वन खात्याकडे असताना वन खातं गेलं का नाही? नुसतं बोट असं करून चालत नाही। मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, मी स्वच्छ आहे, त्यांच्या कपड्यावरती डाग नसता ते मला मान्य आहे, पण हा एवढा मोठा भ्रष्टाचार होत असताना, एवढा मोठं सगळं जात असताना आपल्या हाताखालनं, आणि वनजमीन ही वारंवार सिद्ध झाली आहे, असं असताना वन खात्याने चूप बसणं, वन खात्याने कोर्टात न जाणं, एक म्हणजे एक याला काय म्हणावं?
हाच प्रश्न आम्ही त्यांना विचारला असता. त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही पालिकेचे पत्रव्यवहार केला होता, मात्र आयुक्त हे कंटेंट ऑफ कोर्टला घाबरले आणि त्याने आपल्या आयुक्तांनी काय, आयुक्त हे कंटेम्प्ट ऑफ कोर्टला घाबरणार ना, का नाही घाबरणार? पण कंटेम्प्ट होण्याच्या आधीच्या प्रोसिडिंग्स मध्ये तुम्ही का सहभागी झाला नाही? मुख्य म्हणजे हा टीडीआर मध्ये ह्याच्यामध्ये दाल में कुछ काला है. वेळीच त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनी प्रशासनाने जर लक्ष घातलं असतं तर हे प्रकरण इथपर्यंत गेलंच नसतं. कारण परंतु याच्यामध्ये कुठेतरी संशयाला जागा आहे. संगनमताने काहीतरी झालेलं आहे घाई गर्दीमध्ये, आणि त्याच्यामुळे त्यांनी जे सांगितलं तर वेळ पडली तर सुप्रीम कोर्टामध्ये देखील खरंच जायला पाहिजे ठाणेकरांसाठी. कारण की ठाण्यामध्ये एवढा मोठा टीडीआर जर आला तर हे कसं होणार आहे? शहर उद्ध्वस्त होईल की काय असं वाटतं. नाही, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही पत्र दिलेलंच आहे आणि मला निश्चितपणे वाटतंय की ठाण्याच्या एकूणच सगळ्या नियोजनाच्या संबंधामध्ये लक्षात घेऊन निश्चितपणे ते ठाम असा निर्णय घेतील. तिकडचे माझ्याकडे 2-3 महत्वाचे विषय आलेले आहेत. तिकडचे देखील 2-3 विषय महत्वाचे आलेले आहेत. डेटा सेंटर जे ठाण्यातलं आहे ते भयानकपणे पुढे येत आहे. पण हे सगळं आम्ही एक वेगळी पत्रकार परिषद घेऊन सांगू. आज मुंबईत जे मोकळ्या जागा मुख्यमंत्री महोदय स्वतःच्या मित्रांच्या घशात टाकत आहेत त्याच्यावरच फोकस करेन. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.